बॉस बॉस नको एवढा विचार करू. तो युवराज त्या लायकीचाही नाहीये. गुन्हेगार आपल्या समोर आहे, पण आपण त्याला पकडू शकत नाही आहोत. का इतकी हतबलताय? या परिस्थितीचा राग येतोय मला, आणि तो या परिस्थितीचा फायदा घेतोय. एक दिवस तो आपल्या ताब्यात असेल. तो आपल्या ताब्यात असेलच. एखादा माणूस जेव्हा बेलगाम होतो ना, त्यावेळेस त्याचा स्वैराचार वाढतो, पण आता नाही. आता त्याची चूकही दाखवली जाईल आणि त्याला शिक्षाही दिली जाईल. कारण गोष्ट जेव्हा कुटुंबाची असते ना, त्यावेळेस इतक्या सहजासहजी नाही सोडून देता येत. ताई, I'm okay. आपण कितीही खोटं बोलत असलो ना, तरी आपले डोळे नेहमी खरं बोलतात. युवराज माझ्यासाठी माझ्या पहिल्या बाळासारखा होता. मला आजही आठवतोय तो दिवस. जेव्हा त्याचा जन्म झाला ना, तेव्हा डॉक्टरांनी सगळ्यात आधी त्याला माझ्या हातात दिलं. ती भावना मी तुला शब्दातही नाही सांगू शकत. माझ्यातल्या मातृत्वाची जाणीव मला इरामुळे नाही, युवराजमुळे झाली. लहानपणी इतका गोड होता तो, कायम असायचा. त्याच्या येण्याने घरातलं वातावरण इतकं बदललं. इतका उत्साह होता, इतकं एन्थुसियाझम होतं. त्यांनी घरातल्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं होतं. त्याच्यामुळे आम्ही सगळे हसायला शिकलो, त्याच्याकडे बघून हसायला शिकलो, प्रेम करायला शिकलो. आणि नंतर इतका लळा लागला ना, की मी त्याला कुठल्याच गोष्टीसाठी नाही नाही म्हणायचो. खूप हट्ट करायचा तो, पण आम्ही त्याचे सगळे हट्ट पुरवायचो, कधीच नाही म्हणालो नाही. आणि आता विचार करून असं वाटतं कदाचित ती चूक होती आमची. हो, कारण ही ती सगळ्यात मोठी चूक होती. युवराज असा होईल असं खरंच वाटलं नाही मला. आम्ही त्याच वेळेला त्याला शिस्त शिकवायला हवी होती, त्याला बंधनं घालायला हवी होती, पण आम्ही फक्त त्याचे लाड करत राहिलो. आणि कदाचित तीच सगळ्यात मोठी चूक आहे माझी. मी चुकली, तो नाही. या सगळ्यात त्याची काही चूक नाही, सगळी चूक माझी आहे. त्याची चूक नाही.